मित्रांनो, जिल्हा परिषद भरतीमध्ये जी पदभरती सुरू आहे तर त्यांचे निकाल जे आहेत ते लागण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे 24 संवर्गाचे जे आहेत ते परीक्षा झालेले आहेत, त्यांचे निकाल जे आहेत ते लागत आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत कोणकोणत्या पदांचे निकाल लागलेले आहेत, कोणत्या पदांचे बाकी आहे आणि ज्या पदांचे राहिले ते कधीपर्यंत येतील। तसेच मित्रांनो, जे निकाल लागलेले आहेत ते निकाल तुम्हाला कुठे पाहायला मिळेल, तुमचा निकाल तुम्हाला कुठे पाहता येईल, अशी सगळी माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, शेजारील बेलचं बटन सुद्धा दाबून घ्या। तसेच मित्रांनो, आगामी परीक्षांसाठी तुम्ही तयारी करत असाल तर मित्रांनो प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲप डाउनलोड करा। इथे मित्रांनो तुम्हाला फ्रीमध्ये करंट अफेअर्स आहे, मागील वर्षाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका आहे, तसेच विविध पदांसाठी टेस्ट सिरीज आहे, बॅचेस आहे, सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला इथे दिलेलं आहे। ठीक आहे, तर तुम्ही प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲप डाउनलोड करा आणि मित्रांनो उत्कृष्ट अभ्यास सामग्रीचा वापर करून तुम्ही तुमची तयारी करू शकतात। ठीक आहे, तर चला मित्रांनो, आतापर्यंत कोणकोणते निकाल लागले ते अगोदर आपण पाहूया, त्याच्यानंतर आता मित्रांनो रिसेंटली कोणते निकाल लागलेले आहेत ते देखील पाहूया। तसे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस सुद्धा सुरू झालेली आहे। तर पहा मित्रांनो, जे निकाल लागत आहे झेडपीचे त्याच्यामध्ये पहा रिगमन या पदाचा निकाल लागलेला आहे, वरिष्ठ सहाय्यक लेखा, त्यानंतर विस्तार अधिकारी सांख्यिकी, कृषी, आरोग्य पर्यवेक्षक, लघुलेखक, निम्न श्रेणी, उच्च श्रेणी यांचे निकाल लागलेले आहे। त्याच्यानंतर मित्रांनो कनिष्ठ सहाय्यक लेखा याचे देखील सर्व निकाल लागलेले आहेत। सगळे निकाल मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर, टेलिग्राम ग्रुपवर पाहायला मिळतील। इथे मित्रांनो सर्व निकाल जे आहेत तुम्हाला पाठवलेले आहेत, जसे निकाल मित्रांनो प्रसिद्ध होतात तुमच्या बरोबर शेअर केले जातात। त्यानंतर कनिष्ठ लेखा अधिकारी याचा देखील निकाल जो आहे तो आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो पहा, आता कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, विद्युत यांचा निकाल बाकी आहे आणि मित्रांनो खालची पद आहे तर त्यांच्यामधला काही पदांचा निकाल जो आहे तो आता आलेला आहे। तर याच्यामध्ये पहा मित्रांनो कोणकोणते निकाल आलेले आहे, तर लॅब टेक्निशियनचा मित्रांनो निकाल लागलेला आहे। तर लॅब टेक्निशियन मध्ये पहा कनिष्ठ सहाय्यक तर सर्व जिल्हा परिषदांचे लागलेले आहे। त्याच्यानंतर ज्युनियर मॅकॅनिक याचे सुद्धा निकाल लागण्यास सुरुवात झालेली आहे। त्याच्यानंतर ज्युनियर ड्राफ्ट्समन, हे बघा ज्युनियर मॅकॅनिक, त्याच्यानंतर मॅकॅनिक, कनिष्ठ आरेखक म्हणजे ज्युनियर ड्राफ्ट्समन, त्याचे देखील निकाल जे आहे ते लागायला सुरुवात झालेली आहे। त्याच्यानंतर लॅब टेक्निशियन कोणकोणते लागलेले तर लातूर लॅब टेक्निशियन, त्याच्यानंतर मित्रांनो पालघर, जळगाव लॅब टेक्निशियन, नगर, त्यानंतर मित्रांनो नंदुरबार हा तर कनिष्ठ लेखाचा निकाल आहे। त्याच्यानंतर मित्रांनो रिसेंटली आता कोणते निकाल लागलेले ते पहा, तर पहा यवतमाळ जिल्हा परिषद लॅब टेक्निशियन, त्याच्यानंतर झेडपी चंद्रपूर, त्याच्यानंतर झेडपी नागपूर, त्याच्यानंतर अमरावती, नांदेड, जळगाव तर पाहिलं आपण, सातारा, त्याच्यानंतर रायगड, त्यानंतर सिंधुदुर्ग, सांगली आणि मित्रांनो आणखी लाईव्ह स्टॉक सुपरवायझर जे आहेत पशुधन पर्यवेक्षक, तर मित्रांनो त्याचा देखील निकाल जो आहे तिथे लावलेला आहे। तर सातारा आणि वर्धा या दोन जिल्ह्यांसाठी मित्रांनो हा निकाल जो आहे तो लागलेला आहे। तर मित्रांनो निकाल पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचं, तुमची जिल्हा परिषदेची वेबसाईट आहे ते वेबसाईट चेक करत राहायचं। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो 34च्या 34 जिल्हा परिषदांच्या लिंक्स दिलेले आहेत, त्या लिंक्सवर मित्रांनो तुम्ही जे आहे ते चेक करू शकतात। आता मित्रांनो पहा लिंकवर किंवा वेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारचे इथे दाखवतील पदांचे निकाल, त्याच्यानंतर ज्या पदांसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले ते। तर इथे पहा विस्तार अधिकारी सांख्यिकी, आरोग्य पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता विद्युत, लघुलेखक उच्च श्रेणी, त्याच्यानंतर कनिष्ठ सहाय्यक लेखा, कनिष्ठ यांत्रिकी, लॅब टेक्निशियन, कनिष्ठ आरेखक आणि कनिष्ठ लेखा अधिकारी, अशा प्रकारे मित्रांनो 9 पदांचे निकाल जे आहेत ते लागलेले आहे। आता मित्रांनो राहिले काय पद, कोणते पद राहिले ते आपण पाहूयात। तर पहा कनिष्ठ अभियंता विद्युत यांत्रिकी हे तर लागलेले। त्यानंतर पहा विस्तार अधिकारी शिक्षण बाकी आहे, त्याच्यानंतर मित्रांनो विस्तार अधिकारी पंचायत बाकी आहे, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, फक्त वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक बाकी, त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आणि फार्मसी ऑफिसर, एवढे मित्रांनो फक्त 5-6 निकाल जे आहेत, 5-6 पदांचे निकाल बाकी राहिलेले आहेत। परंतु मित्रांनो हे निकाल जे आहेत काही जिल्हा परिषदांचे प्रसिद्ध झालेले, काही जिल्हा परिषदांचे मित्रांनो अजूनही प्रसिद्ध झालेले नाहीये। ठीक आहे, वेगवेगळी प्रोसेस होत आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी वेगळ्या तारखेला होणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला जे आहे ते अपडेट व्यवस्थित चेक करणं गरजेचं आहे तुमच्या वेबसाईटवर, किंवा मित्रांनो टेलिग्राम चॅनल आपले जॉईन करून घ्या, इथे मित्रांनो वेळोवेळी अपडेट तुम्हाला जे आहे ते मिळत असतात। तर मित्रांनो हे जे राहिलेले निकाल आहे कधीपर्यंत सगळे निकाल तुम्हाला पाहायला मिळतील, तर मित्रांनो या महिन्याच्या फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत मित्रांनो सगळे निकाल जे आहेत ते सगळ्या जिल्हा परिषदांचे लागलेले असतील। तर मित्रांनो तुम्ही कोणत्या पदासाठी परीक्षा दिली, कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये, ते मित्रांनो खाली कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मित्रांनो जसा निकाल उपलब्ध होईल तसा मित्रांनो तुमच्यापर्यंत शेअर करण्यात येईल। ठीक आहे, तर चला हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा, या व्हिडिओ लाईक करा। मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिलेटेड निकालाबाबत कुठलीही अडचण असेल तर मित्रांनो खाली कमेंटमध्ये विचारत चला, तिथून मित्रांनो तुम्हाला माहिती जी आहे ती मिळत जाईल, त्याचा रिप्लाय तुम्हाला मिळत जाईल। तसेच मित्रांनो टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता, आपले टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मित्रांनो इथे तुम्हाला वेळोवेळी माहिती जी आहे ती मिळत असते। आणि मित्रांनो अभ्यासा संदर्भात सुद्धा आपण याचे करंट अफेअर्स क्विज वगैरे जे आहे ते घेत असतो। आता मित्रांनो पुन्हा एकदा आपण जे आहे ते पुढच्या परीक्षा जे आहे ते लवकरच येणार आहेत, त्याचे वेळापत्रक मित्रांनो जाहीर होईल। तर त्यासाठी मित्रांनो आपण लवकरच क्विज जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलला, ग्रुपला जे आहेत मित्रांनो सुरू करणार आहोत, त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचे। आणि मित्रांनो ॲप डाउनलोड केले नसेल ॲप सुद्धा डाउनलोड करून घ्या, तिथे देखील मित्रांनो तुम्हाला भरपूर स्टडी मटेरियल जे आहे ते अभ्यासासाठी
उपलब्ध आहेत। ठीक आहे, चला मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, या व्हिडिओ लाईक करा। कोणते निकाल मित्रांनो अजून बाकी आहे किंवा तुमच्या जिल्हा परिषदेचे निकाल बाकी असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मित्रांनो निकाल तुमच्यापर्यंत शेअर करता येईल। चला, धन्यवाद, थांबतोय, बाय ऑल ऑफ यू।